योद्धा न्यूज मराठी। ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने ठाणे तालुक्यातील गुणवंत शाळा मुख्याध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व एसएससी आणि एचएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला। ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने ठाणे तालुक्यातील गुणवंत शाळा मुख्याध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व एसएससी आणि एचएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर मध्ये सरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी ज्या शाळांचे निकाल 90% पेक्षा जास्त लागलेले आहेत त्या शाळांचे मुख्याध्यापक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विना अनुदानितचा पहिला आणि दुसरा टप्पा मिळवून दिला आहे। आता उर्वरित शिक्षक अनुदानाचा तिसरा टप्पा लवकरच मिळवून देणार आहे। आपण शेतकऱ्यांची मुले आहोत। शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले असल्याने आपणास थोडा वेळ लागेल, परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपणास आश्वस्त केले आहे की 1 एप्रिल 2027 ला टप्पावार मिळेल। पेन्शनचाही विषय मार्गी लागत आहे। शिक्षक टीईटी पेपर ठाणे जिल्ह्यात फुटलेला नाही। पोलीस विभाग आणि शासनाचे मी अभिनंदन करतो की त्यांनी तो फुटू दिला नाही। उलट परराज्यातील पेपर फुटीची टोळी आधीच कार्यतत्परता दाखवून जेरबंद केली। कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा आयोजित करण्याचंही सूतोवाच आमदार महोदयांनी केले। शासन ही त्याबाबत सकारात्मक असल्याचंही सांगितले। बीएलओ आणि SIR साठी कार्यरत शिक्षक बंधू भगिनींना लवकरच या कामातून मुक्त करून त्यांना अध्यापनाचे काम मिळावे याबाबत सर्व स्तरावर पाठपुरावा चालू असल्याचे सूतोवाच केले। शिक्षण मंत्री यांनी ठराव केला आहे की शिक्षकाला शिक्षणाशिवाय कोणतेही काम दिले जाणार नाही। समजोन्नतीत शिक्षक हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे। यापुढे शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले तर त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास म्हात्रे सरांनी उपस्थित मुख्याध्यापकांना दिला। डिजिटलायझेशनमुळे कोणाचाही पगार थांबला जाणार नाही याबाबत सर्वांना आश्वस्त केले। विना अनुदानित शाळातील शिक्षक कर्मचाऱ्यांना अगदी अल्प दरात HDFC बँकेच्या माध्यमातून हेल्थ मेडिकेम सुविधा राज्यात प्रथम ठाणे जिल्ह्यात उपलब्ध करून दिली असल्याचंही आवर्जून सांगितले। तसेच सर्वांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले। तसेच विद्यार्थी संस्कारक्षम व्हावेत यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रसंगी ठाणे जिल्हा परिषद माध्यमिकचे अधीक्षक विजयकुमार सोनवणे साहेब, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील सर, MH हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सविता पेंडसे, विकास पाटील सर, प्रवीण पाटील सर, मनोहर पाटकर सर, दत्तात्रय पुकळे सर, सतीश ठाणगे सर, प्रदीप पाटील सर, जीवन जाधव सर, सुनील जाधव सर, आशुतोष सिंग सर, अर्जुन चेमटे सर, अनिल पाटील सर, अजित कांबळे सर, मरके सर, पानसरे, एकनाथ अवर, इम्रान, अर्जुन उगल मुगले सर, बोरसे सर, सोमनाथ पतंगे, अनेक शाळांचे मुख्याध्यापक, सत्कार मूर्ती मुख्याध्यापक, विद्यार्थी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी सुरेखा कडलग यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।